मळवीवाडीतील 4.79 हेक्टर सरकारी जमिनीचा फेरफार रद्द होणार. बोगस डिजिटल सहीच्या आदेशाने जमीन वर्ग 1 केल्याचा प्रकार, दोषींवर एफआयआरचे निर्देश. चंदगड तालुक्यातील वर्षभरातील संशयास्पद फेरफारांची होणार तपासणी. चंदगड तालुक्यातील मळवीवाडी येथील तब्बल 4.79 हेक्टर म्हणजे सुमारे 12 एकर वर्ग 2 शासकीय जमीन बनावट डिजिटल सहीच्या आदेशाद्वारे वर्ग 1 करून हस्तांतरित केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील फेरफार रद्द करण्याचे आदेश गडहिंग्लजचे प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांनी दिले असून दोषी आढळणाऱ्या अधिकारी, कर्मचारी अथवा संबंधित व्यक्तींवर एफआयआर दाखल करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. मळवीवाडी येथील वर्ग 2ची शासकीय जमीन तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या नावाने असलेल्या बनावट डिजिटल सहीच्या आदेशाद्वारे वर्ग 1 करण्यात आल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे वर्ग 1 झाल्यानंतर अवघ्या 2 महिन्यांमध्ये या जमिनीची विक्री झाल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे शासकीय जमिनीच्या नोंदीत फेरफार करून तिचं हस्तांतरण कसं झालं याबाबत महसूल प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. या प्रकरणातील आदेशाची पाहणी केली असता त्यामध्ये अनेक विसंगती आढळून आल्या आहेत. आदेशावर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची डिजिटल सही असल्याचं दर्शवण्यात आलं असलं तरी त्यामध्ये अप्पर जिल्हाधिकाऱ्यांऐवजी जिल्हाधिकाऱ्यांचाच उल्लेख आहे. तसेच कार्यासन क्रमांक 2 ऐवजी कार्यासन क्रमांक 3 अशी चुकीची नोंद करण्यात आली आहे. या बनावट आदेशाच्या आधारे 7/12 आणि फेरफार नोंद कोणी केली, बनावट डिजिटल सहीचा वापर कसा झाला आणि त्यानंतर शासकीय जमीन विक्रीपर्यंत प्रकरण कसं पोहोचलं याचा तपास होणार आहे. दरम्यान मळवीवाडी प्रकरण केवळ एका जमिनीपुरतं मर्यादित आहे का याचीही आता तपासणी करण्यात येणार आहे. प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांनी गेल्या वर्षभरात वरिष्ठांच्या आदेशाचा दाखला देऊन चंदगड तालुक्यात करण्यात आलेल्या सर्व फेरफारांची माहिती मागवली आहे. याबाबत तालुक्यातील प्रत्येक मंडल अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे गेल्या वर्षभरातील संशयास्पद फेरफारांची छाननी झाल्यानंतर सरकारी जमीन हस्तांतरणाचे आणखी प्रकार समोर येण्याची शक्यता आहे. मळवीवाडीतील 4.79 हेक्टर शासकीय जमिनीचा फेरफार रद्द करण्यापासून सुरू झालेली ही कारवाई बनावट आदेशामागील सूत्रधारांपर्यंत पोहोचते का याकडेच आता चंदगड तालुक्याचं लक्ष लागलं आहे.